श्रीरामं शरणं समस्त जगता श्रीरामं शरणं समस्त जगता रामा विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामायं कार्यं नमः श्रीरामं शरणं समस्त जगता रामा विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्य नमः श्रीरामं शरणं समस्त जगता रामा विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्य नमः। जय श्रीराम। तर आजच्या काउन्सिलिंग मीटिंग मध्ये सगळ्या भक्तांचं स्वागत आहे। आज मला असं वाटलं की रामायण येते आणि प्रभू रामचंद्र दरवर्षी प्रगट होतात आणि आपण रामनवमी चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरी पण करतो। पण आपण ठरवलं की दरवर्षी तर भगवान रामचंद्र बाहेर प्रगट होतात। रामलल्ला अयोध्येमध्ये प्रगट झालेले आहेत, पहिलीच प्रगट झाली, पण आता मंदिरामध्ये प्रगट झाले। हे विशेष वर्ष आहे। तर रामचंद्र आपल्या हृदयात कधी प्रगट होतील याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया की भगवान रामचंद्र बाहेर जगामध्ये मंदिरामध्ये प्रगट होत आहेत, सगळीकडे प्रगट त्यांचं स्थळ किंवा उत्सव साजरा केला जातो। माझ्या हृदयामध्ये का होत नाही? तर महर्षी वाल्मिकी म्हणतात की जर कोणाला रामायण प्रगट करायचे असेल हृदयामध्ये तर त्यासाठी काय काय गुण लागतात, काय नाही, त्याचा उद्देश काय असला पाहिजे। आणि आजचं प्रवचन मी विशेष करून जे कंबस्वामी आहेत त्यांच्या रामायण आणि श्री वैष्णवांचे गोविंदराज, जसं भागवत समजायचं असेल तर गवडियांचं भागवत वाचलं पाहिजे, म्हणजे भागवताचा रस तुम्हाला कळेल। आणि रामायणाचा अभ्यास करायचा असेल आणि रामायण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला श्री वैष्णवांचा अभ्यास केला पाहिजे। विशेष करून जे कंबस्वामी आहेत आणि गोविंदराजन, आणि गोविंदराजांच्या जे तमिळ भाषे संस्कृत मध्ये त्यांनी केले हे दोन जे रामायण आहेत ते खूप त्यांनी, जसं म्हणतात ना आपण एखादा काढा करून पितो एखादा मेडिसिनचा, तर त्याच प्रकारचा मेडिसिनचा जो काढा आहे रामायणाचा, तो काढा आहे रामायण श्री वैष्णवांनी केलेले। तर असं सुंदर रामायण आज आपण त्याची चर्चा करणार आहोत। तर एक सुंदर मी ब्रजबीरपुरचं एक वाक्य ऐकत होतो, ते म्हणतात की रावण के सबके मन में है, राम भी अभी तक वन में है। काय काय? रावण तो सबके मन में है, राम अभी तक वन में है। बसू दे इथं माझ्याजवळ, बस इकडे। बालव्यास, भगवंत तुला लवकर असंच भागवताचार्य बनव। सुखदेव गोस्वामी, आपल्या चतुर्स कुमार। हा, मी याला पाहिलं की मला 4 कुमार आहेत ना, त्यांची आठवण येते। सगळे पुढे व्हा थोडे जागे। तर ते सुंदर वाक्य सांगतात। काय वाक्य सांगतात की रावण अभी मन में है, राम अभी तक वन में है। तर हेच रामचंद्राचं चरित्र आपल्याला अजून मनातून रावण काढायचा आणि आपल्या मनामध्ये ना आपल्या हृदयामध्ये भगवान रामचंद्राला प्रगट करायचे। तर हा सुंदर श्लोक आहे, श्रीरामं शरणं समस्त जगता। ह्या श्लोकाचा अर्थ काय? सगळं जग भगवान रामचरणाची शरणागत घेते। रामा विना गती घेत। राम जर कोणी रामाची शरणागत घेतली नाही तर त्याची गती काय होणार आहे? तर माणसाची जर गती करायची असेल तर काय? रामा विना क्या गती, रामेण प्रतिहन्नता कलिमलम। या जगामध्ये कल्मश आहेत, त्याचा नाश करायचा असेल तर भगवान रामचंद्राशिवाय दुसरं कोण आहे? अशा रामचंद्राला मी काय करतो? नमन करतो, महर्षी वाल्मिकी करतात। म्हणून आज मी सुंदर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर भगवान रामचंद्राचं चरित्र विशेष करून भागवत आणि रामायण एकूण एकाला पूरक आहेत। जर भागवताचा अभ्यास केला तर त्याच्या कथा रामायणाशी कनेक्टेड आणि रामायणाच्या कथा भागवताशी कनेक्टेड। हा संबंध तुम्ही पहिल्यांदा ऐकता किंवा याच्या पहिले ऐकला असावा। पण श्री वैष्णव आतापर्यंत आपल्याला गवडियामध्ये किंवा आपण इस्कॉनमध्ये 2 गोष्टीचा समन्वय साधण्यात आलं, गीता आणि भागवत। म्हणजे एक श्री वैष्णव अभ्यास केला आणि त्यांनी गोविंदपूरला त्यांच्या प्रवचनात सांगितलं की तुमच्या शिलप्रभुपादाने
भगवती त्याला जास्तीत जास्त रेफरन्स म्हणून भागवतामध्ये श्लोक टाकले. ज्याने गीता वाचली त्याला भागवत समजून जाते. आणि कुठे ना कुठे चैतन्य चरितामृत किंवा गीताचं रेफरन्स दिले आणि त्यामुळे आपल्याला गीता समजू शकते किंवा भागवत हे एकूण एकाला पूरक दाखवलेले. पण श्री वैष्णवांचा जर अभ्यास पाहायला गेला तर ते काय करतात, भागवत आणि रामायण ह्या दोघांची संवड घालतात आणि त्याचा रेफरन्स देऊन एवढे सुंदर सुंदर तत्व आणि एवढे सुंदर सुंदर सिद्धांत दिले. म्हणजे लीला पण दिलेली आहे, लीला बरोबर सिद्धांत दिले, तत्व दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो रस भास आहे. विशेष करून महर्षी वाल्मिकी रामायणाचा जो वर्णन आहे ते वीर्य रसात करतात. म्हणजे रामचंद्राच्या आपलं महर्षी वाल्मिकी रामायणामध्ये वीर्य रस, माधुर्य रसाचा कुठे प्राधान्य नाही. कुठं असं सीताचं रामाचं काही रोमांस सांगितलं नाही. पण कंब स्वामी राम आणि सीतेचं लग्नाचं विश्लेषण, ते सौंदर्याचं एवढं माधुर्य रसाचं वर्णन करतात की त्यांना असं वाटतं की अरे सीता आणि रामचंद्राचं किती प्रेम होतं. एकूण एकाला ते पाहतात, बगीच्यामध्ये फिरतात. आणि आचार्य काही सांगतात की कंबस्वामी आणि तुलसीदास हे समन्वयाचे होते. ते भेटले का नाही याचं माहित नाही, पण दोघांच्या वाङ्मयामध्ये बऱ्यापैकी साम्य दिसते तुलसीदास आणि कंबस्वामींचं. पण त्यांच्यामध्ये जर माधुर्य रसाचं प्राधान्य नाही, पण महर्षी वाल्मिकी वीर्य रसाचं प्राधान्य देतात. वीर्य म्हणजे काय, नुसतं युद्ध किंवा ऐश्वर्य, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ह्या दोन गोष्टी त्यांना पाहायला भेटतात. तर आपण आज त्या विषयाला न चर्चा जाता मेन विषयाकडे येऊ की भागवताच्या कोणत्या गोष्टीत भगवान रामचंद्र प्रगट होण्याचं कारण काय. आणि मग याला नाही का पद्मपुराणाचा काही रेफरन्स देतात आणि गोविंदराज खास करून भागवत आपल्या रामायणाचे काही श्लोक कोट करतात. ते खूप सुंदर करतात की कसं रेफरन्स देतात. पहिलं देतात की रामचंद्राचे अनेक प्रगटाचे कारण, त्याच्यातले मी काही मोजकेच काढून आणले जे रेग्युलरच्या आपण कथेमध्ये कुठं ना कुठं ऐकलं. पहिलं कारण देतात की 4 कुमारामुळे भगवान रामचंद्राने अवतार घेतला. आता तुम्ही म्हणता कसं काय घेतला, की 4 कुमार जेव्हा वैकुंठ दारात गेले आणि गेल्यानंतर जय विजयने त्यांना काय केलं, अडवलं. अडवल्यानंतर तिथे 4 कुमार क्रोधित झाले आणि क्रोधित झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांना शाप दिला. शाप देण्याचं कारण ते पहिलं होतं का, नाही. याच्या पहिलं एक कारण असं होतं की शाप देण्याच्या पहिले ते खूप मोठी एक माताजी त्याला तिकडेच घेऊन बसा, एक तिकडे बस, मागे घेऊन जात का पोरांना. आपल्याकडे कोण त्यांना एंगेज करण्यासाठी कोणातरी मोबाईल देऊन टाका. हा, आणि दरवाजा लावून घ्या. अलीकडे थोडस. तर भगवान रामचंद्राचं पहिलं कारण देतात काय की चतुर्ष कुमारामुळे भगवान रामचंद्राने अवतार घेतला. चतुर्ष कुमार कस काय, तर जेव्हा वैकुंठ द्वारात गेल्यानंतर 4 कुमारांना आपलं अडवलं जय विजयनं, त्यावेळेस भगवंत आले आणि आले म्हटल्यानंतर की ते माफी मागतात. काय माफी मागतात की तिथे भगवंत म्हणतात की जो माझ्या भक्तांच्या प्रती कोणी अपराध केला तर मी माझा हात सुद्धा तोडायला तयार आहे आणि तुम्ही तर माझे काय येत प्रण, म्हणून तुम्ही जो काही अपराध झाला ते माझ्या सेवकाने अपराध केलाय त्याचा दंड मला द्या. आणि कुमार पण लज्जित होतात आणि माफी मागतात आणि ते भगवंत सौंदर्य पाहून एवढे मोहित झाल्यानंतर चतुर्कुमारची माफी मागून चतुर्कुमार निघून जातात. गेल्यानंतर भगवंत त्यांना म्हणतात की हे जे काही घडलं तर 2 कारणामुळे घडलं. याच्या पहिले लक्ष्मी आली होती आणि लक्ष्मीला तुम्ही अडवलं होतं, माझ्या धर्मपत्नीला अडवलं होतं, त्यावेळेस मी काही बोलू नये. पण आता लक्ष्मीला अडवलं पण माझ्या भक्ताला तुम्ही अडवलं आणि ते काही भक्त साधारण नव्हते, 4 कुमार होते. म्हणजे तुम्ही वैकुंठात राहून, जे वैकुंठ या शब्दाचा अर्थ काय, कुंठ नाही, द्वेष नाहीये, अशी भावना तुमच्या वैकुंठात येत असेल तर तुम्ही राहण्यास पात्र नाही. आणि मग जय विजय घाबरल्यानंतर म्हणजे भगवंता तुम्ही एवढा मोठा हे निर्णय घेतात. तर भगवंत म्हणतात की तुम्ही माझे प्रिय भक्त, तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. एक तर 7 जन्म तुम्ही भक्त होऊन नाही का तुम्ही मला प्राप्त करा, किंवा 3 जन्मामध्ये तुम्ही असुर होऊन मला प्राप्त करा. तर जय विजय 2 चॉईस केले. कोणती चॉईस निवडली दुसरी, की आम्ही 3 जन्मामध्ये असुर होण्यासाठी. आणि मग भगवंताने ह्या जय विजयाच्या उद्धारासाठी 3 अवतार घेतला. पहिला अवतार घेतला हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू, दुसरा घेतला रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसरा अवतार घेतला दंतवक्र आणि शिशुपाल. आणि म्हणून चतुर्ष कुमाराच्या वाणीची परिपूर्ण करण्यासाठी भगवान रामचंद्र अवतार घेतला आणि कुंभकर्ण आणि रावणाचा वध केला.
हा प्रसंग त्या कारणासाठी भगवंताने अवतार घेतला. दुसरं कारण देतात की मनु आणि शत्रुपा, स्वयंभू मनु आणि शत्रुपाचा प्रसंग, की स्वयंभू मनुला किती कन्या होत्या? 9 कन्या, पण आणि 3 कन्या होत्या आणि 2 देवव्रत आणि प्रियव्रत, आणि आकृती, प्रसूती आणि देवती. हे सगळं दिल्यानंतर भगवंत आकृतीचा मुलगा होणार कोण? यज्ञ. ते म्हटले की दत्तक म्हणून मला तो दे. पण दिल्यानंतर त्यांना समाधान होत नव्हतं, तर त्यांनी कठोर तपस्या केली शत्रुपा आणि मनुला. तर भगवंत प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर भगवंत म्हटले काय वरदान पाहिजे? तर भगवंत शत्रुपानी म्हणून म्हटले की भगवंत तुम्ही आम्हाला तुमच्यासारखा पुत्र आम्हाला आमच्या गर्भामध्ये अवतरित व्हावा. त्यावेळेस भगवंत म्हणले माझ्यासारखं कोणी नाही तर मीच प्रगट होईल. आणि म्हणून शत्रुपा ही पुढे कोण झाली? कौशल्या झाली. आणि जे मनु महाराज होते ते पुढे कोण झाले? दशरथ महाराज झाले. आणि मनु आणि शत्रुपाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत पुढे कौशल्याच्या पुढे रामचंद्र रूपामध्ये प्रगट झालं. हे दुसरं कारण श्री वैष्णव वर्णन करतात. हे तुम्ही ऐकलं की याच्या पहिले कुठं? नाही. हे दुसरं प्रसंग. तिसरं कारण सांगतात की बली आणि वामन देवाचा प्रसंग. आता तुम्ही कथा ऐकली असेल, याची मी कथा सांगू की बली महाराज आणि वामन देवाच्या प्रसंगामध्ये 2 पगामध्ये त्यांनी सगळं काही सृष्टी सांगितलं. दान धर्म ते म्हटले की माझ्याकडे काय जे असेल ते दान करतो. आणि वामन देवाने त्रिविक्रम धारण करून 2 पावलामध्ये खालचे लोक आणि वरचे लोक धारण केले, म्हणजे ऑलमोस्ट सगळं अधीन करून घेतलं. जेव्हा तिसरा पाऊल ठेवायचा तेव्हा भगवंत एकदम ह्या भाषेमध्ये म्हणतात, अरे बली तू मोठमोठ्या डिंग्या मारत होता की मी मोठा दानशूर, मी सगळं करतो ते करतो, पण तू माझी वचनाची पूर्ती केली नाही. आता मी माझा तिसरा पाऊल ठेवू कुठे? त्यावेळेस बली महाराज म्हटले भगवंता की माझं शरीर हे माझी संपत्ती आहे, म्हणून आता दुसरीकडे जागा ठेवण्यासाठी नाही तर तुम्ही काय करा, तुमचा चरण कमल माझ्या डोक्यावर ठेवा. आणि जेव्हा बली महाराजने आपलं संपूर्ण समर्पण केल्यानंतर भगवंताच्या मनामध्ये थोडी पाल चुकली. काय चुकली? की भगवंत विचार करत होते की माझ्यापेक्षा, माझ्या लक्ष्मी प्रियापेक्षा मला माझे भक्त प्रिय आहेत. आणि मी तिसऱ्या स्कंदामध्ये म्हटलं की जर माझ्या शरीराने जर अपराध केला तर माझं शरीराचा हात तोडून देईल, आणि आता माझ्या भक्ताच्या डोक्यावर मला पाय ठेवावा लागेल. तेव्हा भगवंताच्या मनामध्ये विचलित अवस्था झाली. आणि झाल्यानंतर भगवंत विचार करू लागले ठेवू को नको. जर नाही ठेवलं तर इंद्राला राज्य नाही भेटणार, कारण भाऊ आहे छोटा उपेंद्र. आणि दुसरं माझा भक्त मला माझ्यापेक्षा प्रिय आहे, त्यानं मला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. अशा भक्ताला मी काय करू? आणि ही भावना त्यांच्या मनामध्ये असताना भगवंत आपला पाऊल ठेवतात. आणि पाऊल ठेवल्यानंतर हे विचार करतात की जरी मी हडप केला आणि माझ्या पायाने माझ्या भक्ताच्या प्रती अपराध केलेला आहे, याला दंड दिला पाहिजे. भगवंत ही विचार करतात. काय विचार करतात? की माझे चरण कमल माझ्या भक्ताच्या प्रती अपराध करतात, याचा मला दंड दिला पाहिजे. आणि म्हणून भगवंताने पाऊल ठेवल्यानंतर सगळं राज्य नाही का इंद्राला दिलं. आणि मग बली महाराजाला कुठे दिलं? सुतल लोकांचं दिलं. सुतल लोकात दिल्यानंतर भगवंताला वाटलं अपराध तर केलाय, मग आता अपराध शलन करायचं असेल तर काय करावं लागेल? तर भगवंत म्हटले माझ्या भक्ताचा मी सेवक बनतो. आणि म्हणून भगवंत सुतल लोकामध्ये स्वर्गालोकापेक्षाही जास्त ऐश्वर्य, सुंदरता आणि आयु असलेलं सुतल लोक भगवंताने कोणाला दिलं? बली महाराजाला दिलं. बली महाराजाला ते राज्य दिल्यानंतर भगवंत गेटकीपर द्वारपाल राहिले. आणि द्वारपाल राहत असताना भगवंत दिवसभर पळायचे. का बरं पळायचे? भगवंत विचार करत होते की माझा जो भक्त आहे ह्या दरवाज्यातून येत नाही, त्या दरवाज्यातून येत नाही, त्या दरवाज्यातून येत नाही, म्हणून भगवंत माझ्या भक्ताचं मला कसं स्वागत करता येईल, कसा मला दरवाजा उघडता येईल, त्याची मला सेवा कशी करता येईल, या भावनेने भगवंत 24 तास 25 म्हणजे 24 तास आणि 7 दिवस कंटिन्यू सेवा करीत होते. आणि एवढी सेवा करीत असताना एक दिवस नारद मुनी गेले लक्ष्मीला भेटायला. ही सगळी स्टोरी डिटेल्स मध्ये आहे, जसं आपण याला दीपावळीमध्ये ते वर्णन करतो. आणि त्यावेळेस सांगले की तुमचे नारद मुनी लक्ष्मी देवी विचारते, अहो माझे स्वामी कुठे? म्हणजे तुमचे स्वामी सुतूर लोकांमध्ये सेवक म्हणून आहे.
आणि सुतूर लोकांमध्ये गेल्यानंतर भाऊ आणि बहिणीचं ते नातं, त्याच्यावर स्टोरी आपण सांगितली. आणि त्या बदल्यामध्ये, भाऊबीजेच्या बदल्यामध्ये, जेव्हा लक्ष्मी बली महाराजाला काय म्हणते की मला तुमचा जो द्वारपाल आहे तो द्या. आणि द्वारपाल म्हणल्यानंतर बली महाराजाला अतिशय दुःख झालं की मला भगवंत सोडून चाललेत. बली महाराजापेक्षा जास्त दुःख कोणाला होते? भगवंताला होते की मी आलो सेवक म्हणून इथे, पण मला जो दंड पाहिजे, जी सेवा माझ्या भक्ताची पाहिजे, मला ती करता येत नाही. आणि म्हणून लक्ष्मीला म्हणतात हरकत नाही, वैकुंठात जातात. पण मनात भगवंताच्या काय होती? थोडी पालचूक चुकती. काय चुकती? की मी माझ्या भक्ताची प्रॉपर मी चांगली सेवा नाही करू शकलो. आणि मनामध्ये भगवंत या ग्लानीमध्ये होते. आणि अशा विचार करत असताना, वैकुंठात राहत असताना काही प्रसंग घडले. काय प्रसंग घडले? एक पहिला प्रसंग घडला. पहिला म्हणजे तिथे एक दिवस भगवंत, आता हे श्री वैष्णव कोट करतात बरं, हे सगळ्या मी तुम्हाला रेफरन्स सांगताना मी पहिल्यांदा म्हटलं, दुष्यंत श्रीधर त्यांच्या प्रवचनामध्ये वर्णन करतात आणि श्री वैष्णव त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात. वैकुंठ लोकांमध्ये एकदा अनंत शेषावर भगवंत झोपले. लक्ष्मी त्यांचे पाद प्रक्षालन सेवा करीत होते आणि भगवंत निद्रा अवस्थेत. लक्ष्मी विचार करते की भगवंत, जसे तुम्ही सुतूर लोकापासून आलात तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर असं तेज नाहीये, तुम्ही असं काहीतरी विचार करतात. भगवंत म्हणले काहीच नाही. आणि मग भगवंताने त्या गोष्टीचं दुर्लक्ष केल्यानंतर लक्ष्मी एक दिवस म्हणते, भगवंता इथे राहू खूप कंटाळा आलाय वैकुंठ लोकांमध्ये, आणि वैकुंठ लोकांमध्ये सगळेजण येऊन तुमची सेवा करतात, आपल्याला जसा एकांत पाहिजे तो एकांत भेटत नाही, आणि म्हणून मला काहीतरी एकांत वास तुम्ही द्या, मला थोडासा तुम्ही आपण कुठेतरी जाऊया. आणि मग भगवंत हे विचार करत असताना मनात आले, अरे लक्ष्मीची पण इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे, भगवंताच्या दोन इच्छा. तिसरी गोष्ट तिथे लगेच घडते. नेमकं काय घडतं? क्षीरसागरामध्ये हे प्रसंग भगवत घटने. क्षीरसागरामध्ये अनंत शेषावर भगवंत झोपले. अनंत शेष त्यांची सेवा करते, लक्ष्मी पण सेवा करीत असते. आणि सेवा करीत असताना त्यावेळेस एक कासव आजूबाजूला फिरकत असते आणि तो नेहमी प्रयत्न करतो येणे प्रकारे मला भगवंताच्या चरणकमलाचा स्पर्श करता येईल का. पण जसं तो स्पर्श करायला जातो तसं तसं तो अनंत शेष काय करतो? वरून फुफकारतो. का फुफकारतो? की माझा एकमेव अधिकार चरण कमलाचा कोण आहे? माझा आहे. हा कासव क्षीरसागरात राहून एवढी हिंमत कस काय करतो? भगवंत विचार करतात की माझे भक्त वैकुंठात राहिले तरी एकूण एकाला फुफकाराचं काम करतात बाबा. भगवंत हरकत नाही. आणि म्हणून त्यावेळेस ही घटना घडत असताना लक्ष्मी देवीनं इच्छा केली की मला एकांत पाहिजे. भगवंत पण माझ्या भक्ताची सेवा करायची. आणि भगवंत दुसरा विचार करू लागले. काय विचार करू लागले? की माझ्या बली महाराजांच्या चरण डोक्यावर मी मस्तक ठेवलं ना, याला काहीतरी दंड दिला पाहिजे. मग कसा दंड देणार भगवंत? ह्या गोष्टीचा. आणि तिसरी घटना काय झाली? त्याच वेळेस हा प्रसंग घडत असताना एक दिवस, म्हणजे खूप आता तिथे काळाची गणती नाही, जसं या भौतिक जगामध्ये काळाची गणती. प्रसंग एकदा घडला की चित्रकूट पर्वतामध्ये एक दिवस हू नावक गंधर्वाने काय केलं? गजेंद्राचा नाही का पाय पकडला. आणि हे युद्ध किती वर्ष चाललं? 1000 वर्ष चाललं. 1000 वर्ष युद्ध चालल्यानंतर तिथे त्या युद्धामध्ये कोण जिंकत कोण हरत याचा काही मेळ लागत नव्हता. आणि ताळमेळ तर लागत नसल्यामुळे गजेंद्रानं अतर्थ भावनेनं प्रार्थना केली, हे जगदीश्वर, हे भगवंता, तुम्ही जोनी कोणी असाल माझं रक्षण करा. आणि त्या उत्कंठ भावनेनं तळमळतेने काय केलं? एक त्या सागर आपल्या त्या तलावातलं एक कमळ घेतलं आणि श्री हरीला अर्पण केलं. जसं श्री हरीला अर्पण केलं त्यावेळेस लक्ष्मी भगवंत म्हणतात की भगवंता, एवढा वेळ गजेंद्राचा आणि त्या मगरीचं युद्ध चालत होते तेवढं तुम्ही गेले नाही, आता का चालले? त्यावेळेस भगवंत लक्ष्मीला म्हणतात की लक्ष्मी, आतापर्यंत त्याच्यामध्ये तळमळ आणि उत्कंठा नव्हती. तो स्वतःला हे विचार करत होता की या जगातलं मी सगळे युद्ध जिंकू शकतो. त्याला अहंपणा होता, अहंकार होता. आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत ती उत्कंठा ती तळमळ नसणारे तोपर्यंत मी जात नाही. आता त्याच्यामध्ये तळमळता आणि उत्कंठा आली. आणि म्हणून भगवंत जेव्हा गजेंद्रान तळमळतेनं आतुरतेनं भगवान विष्णूंचा जेव्हा आतून भगवंताला पुकार दिली तर भगवंत धावत आले. धावत आणि हे विचार करताना की जर मी गरुडच्या
पाठीवर जर गेलं तर गरुडजी खूप स्लो आहे, त्याची स्पीड नाहीये, त्याला कसं घेणार? तर भगवंत काय करतात, चतुर्भुजामध्ये एका कमरेमध्ये श्री वैष्णव वर्णन करतात की भगवंत काय करतात, गरुडजीला म्हणतात काखेत उभा करतात, दुसऱ्या हातामध्ये पितंबर धारण करतात आणि दोन हात एंगेज केल्यानंतर भगवंत सुदर्शन आणि गदा हातात घेऊन जातात. गदा गेल्यानंतर पहिले बघतात, गेल्यानंतर चित्रकूट पर्वत गेल्यानंतर पहिले भगवंत काय करतात, मगरीचं नाही का मस्तक छाट. का बरं छाटतात भगवंत? ते विचार करतात की या मगरीनं अंजाने माझ्या भक्ताचे चरण कमल धरले आणि एक वर्ष नाही, एक वेळा नाही धरले, 1000 वर्ष चरण कमल धरून ठेवलेत. आणि एवढं जरी यांच्यामध्ये भांडण होत झाले तरी भक्ताचे चरण कमल यानं नाही सोडले. ही भावनेमध्ये 1000. तर पहिलं काम काय, माझ्या भक्ताच्या पहिले, त्याचा जो भक्त असेल ना त्याचा पहिला मी उद्धार करणार, नंतर माझ्या भक्ताचा करेल. आज बी तुम्ही दक्षिण भारतामध्ये एक मंदिर आहे श्रीरंगम मध्ये, त्या ठिकाणी ही घटना घडली, आपण त्याच्या डिटेल्स वर. आणि म्हणून इथे पहिलं भगवंताने मगरीचा उद्धार केला. शिक्षा काय आपल्याला की भगवंत, आपण म्हटलं मी कृष्णाचा भक्त आहे, भगवंत माझा साईडला होय, बाजूला होय, तुला मला वेळ नाही तुला पाहायला. पण तुम्ही म्हटले माझ्या भक्तांचा 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 भक्त आहे. जेवढी दुर्बीण असते ना त्याचा लेन्स वाढवतात ना तेवढं लांबच असतं. आता याचा अर्थ नाही की मागं जाऊन बसायचं किंवा प्रभूजी भगवंत, नाही. याचा अर्थ काय, ही भावना असली पाहिजे मनामध्ये की मी जेवढा नम्र आहे आणि मी तुच्छ भक्तांचा सेवक, सेवकांचा सेवक, अशी भावना होईल. म्हणजे नॉर्मल भक्तांचा जे सेवा करणं ही भावना निर्माण. नाही तर म्हणतो प्रभूजी मागं बसतो आणि मग भगवंत त्याच्याकडे बघता बघता, नाही नाही, तिथे ही महत्वाचं. म्हणून भगवंताने पहिलं गजेंद्राचा उद्धार केला आणि करीत असताना दुसरा उद्धार कोणाचा केला, भगवंताने गजेंद्राचा केला. बर इकडे ही लीला करत असताना नेमकं वैकुंठामध्ये काय झालं, लक्ष्मीने विचार केला की बरेच दिवस झालं वैकुंठामध्ये झाडू मारला नाही, तर मी झाडू मारते. आणि झाडू घेता घेता त्यावेळेस ते काय करते, लक्ष्मी देवी भगवंताचे चरण कमल उचलून ठेवते अनंत शेषावर. ठेवल्यानंतर 2 लोकांना राग येतो. एक तर भगवंत गेले आणि हे चरण कमल खाली असायला पाहिजे, वरती कस काय आले, आणि साक्षात कोण ठेवले, ते लक्ष्मी ठेवले. लक्ष्मीला काय म्हणता येत नाही. पण त्याच्यातले 2 लोक अतिशय क्रोधित झाले. एक म्हणजे शंख. शंख म्हणला एकमेव अधिकार ह्या आसनावर आमच्या 4 लोकांचा आहे. कोण? सुदर्शन चक्र, गदा, पद्म आणि शंख. त्यावेळेस अनंत शेष फुफकारत होता, याला कस काय वरती ठेवलं. त्यावेळेस शंख पण विचार करू लागला की माझ्यावर चरण कमल माझ्या लेवलला कस काय येऊ शकतो. आणि हे करीत असताना जे पादुका होत्या ना त्याने का त्यांचा चेहरा उतारला की मी काही ठेवलं नाही, पण लक्ष्मीने ठेवलं आणि हे भक्त मला असं करतायत. आणि आल्यानंतर लक्ष्मीने काय केलं, ते चरण कमल उचलले आणि खाली ठेवले. आल्यानंतर भगवंत गजेंद्राचा उद्धार करून येतात. आणि गजेंद्राचा उद्धार केल्यानंतर भगवंत येऊन बघतात वैकुंठामध्ये, तर तिथे सगळं विचलित झालं. ते बघतात की पादुका आहेत ना त्यांचा चेहरा उतारलेला आहे. आणि इथे 2 जण अतिशय यांचे बी चेहरे उतरले. झालं काय लक्ष्मीला? लक्ष्मी म्हटली मी काय केलं, थोडेसे चरण कमल उचलले आणि अनंत शेषावर ठेवले होते. पण अनंत शेष आणि शंखाने काय केलं, क्रोधित झाले. भगवंतांनी म्हणले आता मला अवतार घ्यावा लागेल. आणि म्हणून भगवंताने ह्या सगळ्या प्लॅनिंग करण्यासाठी, एक एक गोष्टीचं उत्तर देण्यासाठी भगवान रामचंद्राने अवतार घेतला. पहिली गोष्ट काय केली की बली महाराजांच्या चरणी मी अपराध केलेला आहे, आता मी जेव्हा रामचंद्राचा अवतार घेईन तर 14 वर्षे मी अनवनी पायाना फिरल. आणि त्यासाठी भगवंताने तो अवतार घेतला. दुसरं कारण श्री वैष्णव सांगतात की ज्या पादुका खाली ठेवल्या होत्या त्या पादुका जशाच तशा आल्या. आणि शंख कोण आला, भरत महाराज होऊन आले. अनंतशेष कोण होऊन आले, लक्ष्मण होऊन आले. भगवान नारायण कोण होऊन आले, राम आले. शत्रुघ्नाचा याच्यात काहीच रोल नव्हता, अजिबात रोल नव्हता. आणि म्हणून त्या दोघांना दंड देण्यासाठी शंखाला काय केलं, भरत महाराज झाले. आणि त्या पादुका भगवंताने सांगितलं शंखाला म्हणजे भरताला की आता तू ह्या पादुका डोक्यावर घे आणि 14 वर्षाची काय कर, सेवा कर. म्हणून भगवंताने वैकुंठ दंड इथं दिला. अरे
मी भक्ताच्या प्रती अपराध केलं तर मी दंड घेण्यासाठी स्वतः येतोय. तुम्ही माझे भक्त असून माझ्या भक्ताच्या प्रती अपराध करताय तर तुम्हाला मी सोडणार आहे का? हा, सीतादेवीला सोडलं नाही राव, लक्ष्मीच्या आपलं सीताच्या प्रती अपराध केलाय. तर त्यावेळेस भगवंताने एक एक गोष्टीचं प्लॅनिंग करून अवतार घेतला. आणखीन एक कारण होतं, म्हणजे लक्ष्मीची इच्छा काय होती की मला एकांतवास पाहिजे. तर भगवंत म्हणले हरकत नाही, माझ्या चरणकमलाला दंड होईल, एकांतवास सीता आणि तू मी राहीन, 14 वर्ष आपण एकत्र फिरूया. आणि आणखीन एक कारण सांगतात श्री वैष्णव. काय कारण सांगतात की जो कासव होता ना तो सारखा सारखा वरती यायचा आणि अनंतशेष काय करायचा, फूप करायचा आणि त्यांना जवळ येत नाही. आणि मग भगवंत वनवासात निघाल्यानंतर गंगेच्या काठी येतात आणि गंगेच्या काठी आल्यानंतर तिथे केवट नामक एक नाविक असतो. तो नाविकामध्ये बसण्याच्या पहिले केवट म्हणतो, भगवंता रामचंद्र राघव, तुमच्या चरण कमलानं स्पर्श झालाय, मी आता ऐकलेले, आणि आता माझ्या जर ओढीला जर तुमच्या चरण कमल, आधीच माझी एक पत्नी आहे, मला दुसरी पत्नी सांभाळणं होणार नाहीये, म्हणून माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे की तुम्ही माझ्या जहाजेच्या बसण्याच्या पहिले तुम्ही तुमचे चरण कमल धुवायचे. आणि ही गोष्ट गेल्यानंतर भगवंत स्मित हास्य करतात. काय स्मित हास्य करतात की तिथे गेला पण आता अनंत शेष जे लक्ष्मीनं आता पण फुफकारणार आहेत. आणि कसे फुफकारणार आहेत याचं श्री वैष्णव खूप सुंदर वर्णन करतात. काय वर्णन करतात की मग केवटनं विचार केला की आता मी भगवान श्री रामाचे चरण कमल धुतो. आणि मग भगवंताचे रामचंद्राचे चरण कमल धुवू लागले. पहिल्यांदा एवढे स्वच्छ चरण कमल धुतल्यानंतर केवट लय हुशार होता. त्यानं पहिलं पाणी घेतलं, ते भगवंताचे चरणामृत पिल्यानंतर पुन्हा धुवायला लागला. पहिल्यांदा लक्ष्मणजी पाहत होते दृश्य, आणि पाहत असताना भगवंत पण लक्ष्मणजीकडे पाहतो, लक्ष्मी भगवंताकडे. सीतामाई बाजूला होत्या. सीता काहीच बघत होता, कारण त्यांना वैकुंठातलं सगळं माहित होतं. दुसऱ्यांदा चरण कमल धुतल्यानंतर भगवंत म्हणले, अरे झालं ना? नाही म्हणले, भगवंत काही भरोसा नाही, थोडासा जर कण राहिला आणि पुन्हा पत्नी एखादी स्त्री झाली तर अवघड आहे. एक स्त्री सांभाळणं अवघड आहे, तर दुसरी स्त्री कुठं, मला पुन्हा धुवायचे. आणि मग भगवंत काय करतात, आपलं केवट काय करतो, भगवंताचे चरण कमल धुतल्यानंतर ते चरण अमृत आपल्या पत्नीला, आपल्या परिवाराला वाटून टाकतात, सगळ्यांचा उद्धार करून घेतात. आणि मग तिसऱ्यांदा धुतात. लक्ष्मणाचा तळपायाच्या मस्तकाला झाली की हा करतो काय, एवढा विश्वास नाही का? तर त्यावेळेस भगवंत विचारतात, केवट आता का? मी भगवंता, माझा उद्धार झाला, माझ्या परिवाराचा झाला, पण जे जनजाती आहे, जगातले लोक आहेत, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, मग यांच्यासाठी चरणामृत. म्हणले नाही, तुमची विष्णुपदी आहे ती वामन लोकातून येते, पण आता मी चरणामृत काय करेन, ह्या गंगेमध्ये टाकेल, कारण तुमचे चरण कमल तर गंगेत उतरणार नाहीत. पण आता मी याच्यातलं चरणामृत जेव्हा तिसऱ्यांदा तुमचे चरणामृत एकतर नाही का गंगेला अर्ध टाकेन, आणि जेवढे नाविक आहेत माझ्या सोबत आलेले आहेत मी त्या सगळ्याला चरणामृत वाटणार आहे. आणि मग भगवंत शांत होते. पण लक्ष्मणाचा राग पारा चढला. भगवंत होते, कूल डाऊन, शांत राहा, तू शांत राहा, चिडू नको. आणि मग लक्ष्मण 3 वेळा धुतल्यानंतर भगवंत म्हणते, चौथा नाही. कोणत्याही धर्मानुसार 3च गोष्टी केल्या पाहिजे, चौथं ह्या अति नसलं पाहिजे. आणि मग तिथे श्री वैष्णव म्हणतात, चौथं का नाही? भगवंत म्हटले, भगवंत म्हणतात, मी 3 वेळा संधी देतो, पण जीवाने चौथ्यांदा प्रयत्न केला पाहिजे. नाही केला तर भगवंत सोडून देतात. म्हणून गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, मन मना मद भक्तो, भक्त बन. नाही म्हणला मध्याजी नमस्कारू. दुसऱ्यांदा भगवंत म्हणतात नमस्कार कर. तिसऱ्यांदा काय म्हणतात, आता तू भक्त बन, नाही भक्त म्हणला नमस्कार तर कर. नमस्कार नाही करू शकला तर भगवंत काय म्हणतात, जाय भाऊ, आता दरवाजे उघडलेले आहेत. तर ह्या श्री वैष्णव ह्या गोष्टीला केल्यानंतर जेव्हा भगवंत चरण कमल धुतल्यानंतर मग केवट म्हणतो, भगवंत आता तुम्ही काय करा, माझ्या नावेमध्ये बसा. नावेमध्ये बसल्यानंतर भगवंत पुढे बसतात, सीतामाई मागे बसते आणि लक्ष्मणजी मागे बसतात. आणि गेल्यानंतर आतमध्ये जसं गेले तर गंगेच्या आतमध्ये भागात गेल्यानंतर केवट नाही का त्या जहाजेला किंवा नावेला नाही का फिरवत होते. 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. लक्ष्मणचा पारा चढला पण भगवंतामुळे काही बोलता येत नव्हतं. मग भगवंताने विचारलं, काय रे केवट,
ठीक आहे, आता चरणकमल धुतले, आम्हाला पार करायच्या ऐवजी तू गंगेमध्ये फेरा का मारतोय? ह्या फेऱ्यामुळे आम्हाला त्रास होतोय, आम्हाला लगेच सोड. तर केवट म्हणतो, भगवंता तुम्हाला 3-4 फेऱ्या मारला तर एवढा त्रास होतो, आम्ही 84 लक्ष येण्यापासून फेऱ्या मारतो, तेवढंच आमचा किती त्रास होत असेल. म्हणून भगवंता तुम्हाला जर पार करायचं असेल तर मला एकच द्या, मला या फेऱ्यातून वाचवण्यासाठी तुम्ही मला आश्वासन द्या, तर मी तुम्हाला या फेऱ्यातून पार करतो, नाही तर मी तुम्हाला फिरून. भगवंत म्हणतात, काळजी करू नको बाबा, तुला मी तुझे या भौतिक जगाची नैया पार करून जाईल, आता तू माझी नैया काय कर, पार कर. याच्यामध्ये भगवंताचे आणि भक्ताच्या प्रेमाचं आदान प्रदान आपण पाहिलं पाहिजे, की भगवंत आपल्या भक्तांच्या प्रती किती प्रेम करतात आणि भक्त आपल्या भगवंताला किती प्रेम करतात. आणि असे भगवंत आणि भक्त एकूण प्रेम केल्यानंतर भगवंत बघा भागवतातला आणि रामायणातला कसा समन्वय साधला. कोणत्या 2 कथेतून? 3 कथेतून. एक शत्रुपा, गजेंद्र मोक्ष, तिसरं नाही, एक शत्रुपाचं, गजेंद्र आणि वामन देवाची कथा की. आणि म्हणून भगवंत या तिन्ही गोष्टीचं प्रसंगी पाहून रामचंद्राचं प्रागट्य हो झालं. आणि झाल्यानंतर तिथे सांगतात की जेव्हा पार केलं, गंगेमध्ये केवटनं पार केल्यानंतर तिथे खूप सुंदर आहे. पुढे आपण रामकथा घेऊया, पण आता मेन मुद्द्यावर येऊया. तर असे भगवान रामचंद्र 4 अवतारामध्ये झाले, की रामचंद्र वासुदेव तत्वामध्ये प्रगट झाले, लक्ष्मण हे संकर्षण अनंत शेषाचा अवतार आहे, भरत हे अनिरुद्धाचा एक्सपान्शन आहे, आणि शत्रुघ्न हे प्रद्युम्न आहे. तर वासुदेव तत्व म्हणजे रामचंद्र स्वयं भगवान आहेत, संकर्षण अनंत शेष आहेत, आणि शंख आहे हे कोण आहेत? भरत महाराज आहेत. आणि जे सुदर्शन आहे चक्र आहे ते शत्रुघ्न आहे. तर असं म्हटलं जातंय की 4 गोष्ट धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म आणि अर्थ हे सोबत असतात. धर्म कोण आहेत? रामचंद्र आहेत. आणि अर्थ कोण आहेत? लक्ष्मण आहेत. आणि काम आणि मोक्ष कोण आहेत? काम म्हणजे भरतजी आहेत, आणि मोक्ष कोण आहेत? शत्रुघ्न आहेत. जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर शत्रुघ्न ह्या शब्दाचा अर्थ काय? त्याने सगळ्या शत्रू विजय प्राप्त केला तेव्हा मोक्षाला प्राप्त जाते. शत्रुघ्न ह्या शब्दाचा अर्थ बाहेरचे शत्रू कोणी नव्हते, पण आंतरिक इंद्रियावर अनर्थावर ज्याने नियंत्रण केलं त्याला शत्रुघ्न म्हटल्या जातात. म्हणून आपल्याला जर मोक्ष प्राप्ती किंवा वैकुंठ प्राप्ती करायची असेल तर आपल्या अनर्थावर आणि आपल्या जे काही स्वभाव आहे त्याच्यावर आपल्याला नियंत्रण केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला मोक्ष होईल. आणि मोक्षाच्या पहिली स्टेप आहे काय? धर्म अर्थ काम. काम म्हणजे काय? भौतिक काम जर व्हायचं असेल ह्या जगामध्ये, इच्छा पूर्ण करायचं, तर भरत ह्या शब्दाचा अर्थ आहे जो भार वाहतो. भरत म्हणजे भार कोणता व्हायला? की गैरसमजेतून नाही का भरताला नेहमी क्लेम केलं. भारतात त्याच्यात काही नव्हता दोष. हे सगळं कुभांड कोण रचलं? 2 लोकांनी, एक मंथरा आणि दुसरी कैकई. ह्या दोघांमुळे भगवान रामचंद्राला वनवासात जावं लागलं आणि भरताला ते राज्य भेटलं. पण याच्यात भारतात काही नव्हतं. पण भरताने असं स्वतःला प्रूव्ह करण्याचा कधी प्रयत्न नाही केला की याच्यात मी कुठेच इन्व्हॉल्व नाहीये. आणि म्हणून भगवंत भरतजीचं भार कशाचं व्हायला? सगळ्या जगाने नाही का दोष केलाय. जेव्हा असं म्हणायचे की भरतजी पहाटे 2 वाजता स्नानाला जायचे. का बरं जायचे? कारण की अयोध्यावासी विचार करायचे की या भरतामुळे भगवान रामचंद्राला वनवासात जावं लागलं. आणि मग काही लोक नाही का त्यांना नाही का तिरस्कृत शब्दाने वाघबाणाने नाही का बोलायचे, कोणी दगड फेकून मारायचे. आणि एवढं त्यांना वेदना व्हायच्या, पण ते स्वतःला नाही का त्यांनी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न नाही केला. म्हणून त्याने भार व्हायला. आणि ते वाहत असताना पहाटे 2 वाजता थंड पाण्यामध्ये, आता आम्ही गेलतो शेरवीला, भयंकर थंडी असते, आमचे 2-4 भक्त जाऊन स्नान करून आले. मी म्हटलं वा मी स्नान स्मरणच करतो, तुम्ही करून या. तर सांगायचा मुद्दा, तर भारताने ते भार व्हायला आणि ह्या गैरसमजामुळं काय झालं, त्यांना नाही का जीवनभर भार व्हायला. तर इथं आचार्य सांगतात आपल्या जीवनामध्ये की आपण कधी कधी चुकीचं जरी असलं लोकांना प्रूव्ह करण्यापेक्षा भगवंताच्या कारण की भरत महाराजाला माहित होतं की माझी भावना काय. प्रभू रामचंद्राला सगळं माहित आहे, त्यांनी जगाला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न कधीच नाही केला. माझ्या भगवंताला माहित आहे ना, तर मग तेवढ्या पुरतं त्यांनी जगाचा भार व्हायला.
आपलं काय होतंय, आपण भगवंत राहतात बाजूला आणि ह्या जगामध्ये आपल्या चुका असू नसू स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आचार्य तिथे शिवविलासपूर खूप सुंदर लेसन देतात. ते म्हणतात, कधी जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि समोरचा योग्य व्यक्ती असेल, तुम्ही कोणाचे तोंड बंद करणार, कोणाला तुम्ही स्वतःला सांगणार? त्यापेक्षा गप राहा, भगवंताच्या नजरेत तुम्ही बांधता. म्हणून शिक्षाष्टप्रभूने भरत महाराज मधला सगळ्यात चांगला एपिसोड्स किती लेक्चर दिले? कमीत कमी 2-3 वर्ष चालवत होते भरत महाराज. रामायणातला मेन हिरो कोण आहे माहिती आहे का? भरत महाराज आहेत, जे पडद्यामागचे कलाकार आहेत. तर असे भरत महाराजांनी भार व्हायला म्हणून भरत आहे. आणि ते काम, कोणती काम या जगातल्या, आणि भरत महाराजांचं काय होतं माहितीये का? त्याने कामावर विजय प्राप्त केला. कसा कामावर? जरी त्याने आपल्या पादुका आपल्या याच्या राजसिंहासनावर ठेवल्या होत्या, ठेवल्यानंतर त्यांच्या धनसंपत्तीची वाढ झाली आणि मग कोणी त्यांना आय मागायचं, टॅक्स मागायचं किंवा त्याला काही मागायचं, ते म्हणायचं जाऊन पादुकाला मागा. म्हणून 1000 पटीनं भगवान रामचंद्राच्या अयोध्याची धनसंपत्ती किती वेळा वाढली होती? 1000 पटीने वाढले होते. कारण मागाय गेले तर पादुका देणार कसे? म्हणले मी सेवक आहे, मी नाही देऊ शकत. स्वामी कोण आहेत? पादुका आहेत. त्यामुळं जमा व्हायचं पण देण्याचा विषय नव्हता. म्हणून त्याने कामावर कसं विजय केला? कामाला भगवंताच्या सेवेत लावलं, त्यामुळं त्यांनी विजय प्राप्त केला. आणि आचार्य आणखीन दुसरं कारण सांगतात कामाचा. ते म्हणतात की काम, एकच काम असली पाहिजे आपली. काम कोणती? की माझ्या मनामध्ये भगवंताची दुसरे कोणतेही काम इच्छा नसली पाहिजे. तेव्हा भरत ह्या शब्द, आणि म्हणून भारताचा शब्द दुसरा अर्थ सांगतात, जे भगवंतामध्ये राहतात त्याला भरत म्हणतात. काय? जो भगवंतामध्ये राहतो त्याला भरत म्हणतात. जो जगाचा भार वाहतो, दुसऱ्याचा अपमान निंदा हे सहन करतो, भार वाहतो, म्हणून भरत म्हटलेलं आहे. आणि दुसरे आहेत ह्या दोन्ही. म्हणून आचार्य सांगतात मोक्ष आणि काम, आणि याच्यावरती आहे अर्थ. अर्थ म्हणजे कोण? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय? जो लक्ष्मणाकडे कोणती लक्ष्मी होती? सेवा रूपी ज्याच्याकडे लक्ष्मी असेल ते सगळ्यात मोठा अर्थ त्याला प्राप्त होऊ शकतो. लक्ष्मी संपन्न, लक्ष्मण लक्ष्मी संपन्न. आता लक्ष्मणाकडे कोणती संपत्ती होती? 14 वर्षे वनवासात पत्नी उर्मिला जर पाहिली ती एकांतात दिवाण झालं, अंगावर काही नव्हतं. पण आचार्य श्री वैष्णव म्हणतात, आणि रामायणामध्ये त्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. काय अर्थ दिलेला आहे? की जो भगवत सेवेची लक्ष्मी जमा करतो, सगळ्यात मोठी सेवा जमा करतो, त्याच्याकडे सगळ्यात मोठा अर्थ जमा होतोय. म्हणून आपल्या कृष्ण धनप्रभूंचं नाव काय? कृष्ण धन. एकच धन असणार आहे तुमच्यासोबत. कोणतं धन? कृष्ण धन, राम धन. रामधून किंवा रामधन म्हटलं जाते. ते धन जमा केलं पाहिजे. मी एका आचार्यांचं एक ऐकत होतो मी इस्कॉनच्या येण्याच्या पहिले. ते म्हणतात की सब पीने में लगे है, अरे एक ही पी लो, राम नाम में रस में पी लो. सब लोग धन के पीछे पड़े, लेकिन एक दिन तो सब निधन हो जाएंगे. एक धन जमा करो, वह राम धन जमा करो. तर असं धन कोण लक्ष्मणानं जमा केलं, म्हणून लक्ष्मी त्यांचं नाव पडलं, लक्ष्मण पडलेलं आहे. तर आपल्याला याच्यात श्री वैष्णव सांगतात की आपल्या जीवनामध्ये लक्ष्मणाच्या पदचिन्हावरून सेवारूपी धन जमा केलं पाहिजे. तेव्हा तो अर्थ आपल्याला ह्या जीवनात तर कामालाच येत आहे, पण ते अर्थ कुठं कामाला आहे? ह्या जगातला अर्थ पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला येते. ह्या जगातलं अर्थ पोटाची खळगी भरण्यामध्ये, पण खरं तर धन भगवत भक्तीचं, जे भगवंताच्या नामाचं धन आहे, ते मृत्यूनंतर आपल्या सोबत येणार आहे. म्हणून आचार्य सांगतात ह्या धनाच्या आणि मग ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही करतात तर तुमच्या जीवनामध्ये कोण येतं माहिती का? राम येतात. राम या शब्दाचा अर्थ काय? जे रमण्य होणार आहे, आपल्या चित्ताला, आपल्या बुद्धीला आणि आनंद प्रदान करणारे. म्हणून आचार्य इथे एक सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की रमन्ते योगिना अनंते सत्यानंद चिदात्मने इति राम पदान्यासे परब्रह्म धीयते. की ते म्हणतात रमन्ते योगिना अनंते. योगी लोक मोठमोठ्या ध्यान करून त्यांना ध्यान लागत नाही, पण तेच योगी जेव्हा काय रमन्ते योगिना अनंते, जेव्हा रामामध्ये रमन होतात तर काय होता? सत्यानंद चिदात्मनी, शाश्वत काळापर्यंत. इति राम पदानेसे परब्रह्म धीयते.
त्यांना परमब्रह्माचा आनंद, शाश्वत सुखाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला ह्या धनाच्या मागे, धनाच्या ह्या भगवान रामचंद्राचं, आणि जेव्हा ही स्टेप जाते तेव्हा रामचंद्र आपल्या जीवनामध्ये होते. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांना? म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून इथे आचार्य आपल्याला भगवान रामचंद्राला प्रगट करायचं असेल तर स्टेप सांगतात. कोणती स्टेप सांगतात? पहिली, भगवंत आपल्यासाठी प्रगट झालेले आहेत भक्तासाठी. आता भगवंताचं काम आहे आपल्याला उद्धारासाठी, पण भक्ताचं काम आहे पहिलं काय केलं पाहिजे त्यांना? मोक्ष. मोक्षासाठी काय करावं लागेल? शत्रुघ्न. शत्रुघ्न ह्या शब्दाचा अर्थ काय? जो इंद्रियावर निग्रह करतो, आपल्या अनर्थावर विजय करतो, त्या शत्रू त्यांना वाटलं पाहिजे. जेव्हा अनर्थाला आपण, किती लोक अनर्थाला शत्रू मानतात? तू म्हणता ना, अरे आमचा मित्र आहे, काम क्रोध लोभ मद मात्सर्य, क्रोध. आज आमचं सगळ्यात जास्त जवळ तर काम आहे, क्रोध आहे, लोभ मद. म्हणून रामचंद्र जायचं असेल, रामचंद्रापर्यंत जायचं असेल तर ही स्टेप आहे. पहिलं काय? मोक्ष. काय? शत्रुघ्न. शत्रुघ्न म्हणजे काय करतो? मोक्ष देतो. आणि मोक्षाला प्राप्त करायचं असेल तर अनर्थावर विजय. त्याच्यानंतर मोक्षाच्या वरती काय? काम. काम म्हणजे काय? भगवंताच्या भरत. दोन गोष्टी, जगातला भार व्हा आणि तुमची भरतीमध्ये रत राहा भगवंताच्या. त्याच्यावरती कुठे जातात? अर्थ. अर्थ कोणतं? लक्ष्मी संपन्न, सेवेची संपत्ती प्राप्त करा, तेव्हा तुमच्या जीवनात कोण येईन? राम येतील, आणि तेव्हा रामचंद्र प्रगट होतील. असं श्री वैष्णव ह्या कारणामुळे भगवंत प्रगट झाले याचं सुंदर विश्लेषण करतात. आता पुढे श्री वैष्णव नाही का त्यांच्या टीकेमध्ये सुंदर सुंदर कारण करतात. मी थोडं डिटेल्समध्ये घेतलं नाही, याचं कारण असं की वेळेच्या अभावी. आता भगवान रामचंद्र प्रगट होण्याचं एक दिवस, आता आपण मेन कथेकडे येऊया. की एक दिवस महर्षी वाल्मिकी आपल्या आश्रमामध्ये चिंतन मनन करीत होते. करीत असताना त्यांना असं वाटत होतं की मी एवढ्या वर्ष तपस्या केलेली. भरत त्याच्यानंतर सगळा प्रसंग त्यात आहे आपल्याला, महर्षी वाल्मिकीचं जीवनचरित्र. करीत असताना त्यावेळेस त्यांचे गुरु नारद मुनी येतात, आणि आल्यानंतर गुरुला विचारलं. काय विचारलं? की हे गुरुदेव, त्यांना पहिले आदर सत्कार केला, त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. आणि त्यावेळेस ते म्हटले की सर्वाधिक उद्दांत महानायक कोण आहे ह्या जगामध्ये? त्याच्यामध्ये सर्वगुण संपन्न आहे. मनुष्य असून सुद्धा एवढे कोणते गुण आहेत? मला त्याचं वर्णन करा. त्यावेळेस महर्षी नारद मुनी वर्णन करतात. आचार्य तिथे एक सुंदर टीका करतात. काय टीका करतात? की ते म्हणतात की एक शिष्याची तुलना भांड्याप्रमाणे केलेली, आणि वैदिक शास्त्राची तुलना या गायीप्रमाणे केलेली, आणि त्या गायीचं दूध काढणार आहे, त्या गायीचं दूध आहे ह्या जगातलं ज्ञान किंवा सिद्धांत, ह्या गायीच्या दुधातले सिद्धांत. आणि त्या गायीचं दूध काढणारा एक गवळ्याची तुलना एका गुरुशी केलेली आहे, आणि त्या जे दूध काढणार आहे ते भांड्याची तुलना एका शिष्याची केलेली आहे. आणि जर शिष्याला गुरुकडून ज्ञान घ्यायचं असेल त्या वेदांच्या शास्त्राचं, तर त्याचं मन रूपी किंवा हृदय रूपी भांड कसं पाहिजे? मोकळं पाहिजे. त्याच्या जर त्या मनामध्ये जर भरलेला असेल तर गुरुकडून नाही का ते ज्ञान घेता येणार नाही. गुरु तर ते ज्ञान काढण्यासाठी, ज्ञान रूपी गायीचं दूध काढण्यासाठी तत्पर आहेत, पण जर पात्र शिष्य असेल तर ते भरभरून दूध काढून देतात आपल्या शिष्याला. म्हणून तिथे आचार्य सांगतात की शिष्याचं रूप भांडे कसं पाहिजे? मोकळं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी पाहिजे: उत्कंठा, उत्साह आणि उत्कंठा, तळमळता. उत्कंठा आहे, तळमळता आणि उत्साह पाहिजे, अशा 3 गोष्टीचं वर्णन करतात. ते म्हणतात की ते खोलरूपी ह्या गोष्टी जर असेल, गुरुकडून ज्ञान घ्यायचं असेल, तुम्हाला उत्कंठा असेल, उत्साह असेल, तेव्हा ते खोल नाही का त्याच्यामध्ये ते ज्ञान घेते. आणि मग गुरु बघतात की याचं भांड हृदयरूपी आणि मनरूपी भांड खुल्लंय, आता मी काय करेन? ज्ञान रूपी याच्यामध्ये दूध काढून देईन. आणि म्हणून शास्त्राचे सिद्धांत आणि शास्त्राचं ज्ञान त्या आपल्या शिष्याच्या डोक्यामध्ये, ज्याच्या डोक्यात भरलेलं असेल, ज्याच्या हृदयामध्ये मलिनता असेल, तर गुरुकडून तो असा पात्र विद्यार्थी जवळ राहीन, पण तो गुरुकडून काही घेणार नाही. उलट काय करेन? तो गुरुचे दोष काढेल.
म्हणून इथे नारद मुनीने एवढं ज्ञान का दिलं, तर त्यांनी पाहिलं की माझा जो शिष्य आहे ना, याच्यामध्ये उत्कंठा आहे, जिज्ञासा पण आहे आणि उत्साह पण आहे. आता मी याला काय करेन, ज्ञान देईन. आणि मग ज्ञान देताना तिथे महर्षी वाल्मिकी आपलं महर्षी नारद मुनी त्यांना भगवंताच्या कमीत कमी 24 गुणाचं वर्णन करतात. आणि 24 गुणाचं वर्णन केल्यानंतर महर्षी वाल्मिकी निघून जातात. निघून गेल्यानंतर तिथे त्याच्यामध्ये भगवंत महर्षी वाल्मिकी करतात की शक्तिमान, नीतिमान, सत्यवादी, निर्गारी आणि सर्व प्रेम करणारा कोण असू शकेल, तर रामचंद्राचं कथाचं वर्णन करतात. आणि कथाचं वर्णन करीत असताना नारद मुनी निघून गेले. कथाचं वर्णन केल्यानंतर त्या 24 गुणाचं वर्णन नाही करत, ते कसं करतात, पूर्ण रामायण सांगतात. आणि पूर्ण रामायण सांगितल्यानंतर महर्षी वाल्मिकी आपलं नारद मुनी निघून गेले. निघून गेल्यानंतर तिथे आचार्य एक टीका करतात. काय टीका करतात श्री वैष्णव? ते म्हणतात की जर विद्यार्थी परिपूर्ण असेल, विद्यार्थी परिपूर्ण असेल, तो गुरु काय करतात, थोड्याशा ज्ञानामध्ये पण त्या शिष्याचं पोषण करतात. आणि हे शिष्य परिपरिपक्व अवस्थेमध्ये थोड्या शब्दामध्ये समजून घेतात. आणि महर्षी वाल्मिकीने आपलं नारद मुनीने त्याने किती श्लोकात वर्णन केलं माहितीये? केवळ 100 श्लोक सांगितले. आणि 100 श्लोकाचं एवढ्यामध्ये रामायण सांगितलं. तर नारद मुनी निघून गेले आणि त्यांनी पाहिलं की आता 100 श्लोकाचं विस्तारित हे करून घेईन. आणि एवढं गेल्यानंतर त्यावेळेस महर्षी वाल्मिकीला एक गोष्ट वाटली. काय वाटली? की माझ्या गुरुचा जसा मला संग घेता आला नाही, ते विचार करू, चिंतन मनन करू लागले. आणि हरकत नाही, म्हणून त्यांच्या उपदेशाचं मनन करीत असताना एक दिवस ते गंगा स्नानासाठी गेले. गंगा स्नानासाठी जात असताना अचानक ते तमसा नदीकडे वळतात. तमसा नदीकडे वळल्यानंतर तिथे श्री वैष्णव टीका करतात की रोज महर्षी वाल्मिकी गंगामध्ये स्नान करायला जायचे, अचानक तमसा नदीला का जातात? तर तिथे वैष्णव आचार्य टीका वर्णन करतात की एक साधक असतो ना, सातत्य त्याच गोष्टी करत राहतो त्याच्या जीवनामध्ये. गंगेमध्ये रोज रोज स्नान करण्यासाठी सातत्य, तसंच एक साधक तीच वारंवार गोष्टी करून परिपूर्णता करते. म्हणून महर्षी वाल्मिकी रोज रोज गंगेवर जायचे. पण त्या दिवशी विधाता हा शब्द येतो. काय येतो? विधाताच्या प्रेरणेनं ते तमसा नदीच्या काठी गेली. म्हणजे आपल्या जीवनात ज्या घटना घडतात, तर भगवंत तिथे श्री वैष्णव म्हणतात की आपण एक गोष्टी सारखं वारंवार केली तर त्याच्यामध्ये परिपूर्ण करून विधाता आपल्या जीवनामध्ये असे काहीतरी प्रसंग घडण्यासाठी आपल्याला बुद्धी देतात. मग ती चांगली असो का वाईट असो, म्हणून आपण त्यावेळेस विधाताची प्रेरणा समजून घेतली पाहिजे. तर ते गेल्यानंतर महर्षी वाल्मिकी तमसा नदीच्या काठी जातात. ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तमसा नदीला पाहतात. आणि पाणी गेल्यानंतर तिथे गढूळ पाणी असतं. आणि गेल्यानंतर ते मला गढूळ पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी न जाता ते पुढे एक स्वच्छ पाण्यात जातात. तर तिथे श्री वैष्णव वर्णन करतात की जो साधक असतो, जरी त्याने जागा बदलली पण त्या ठिकाणी गढूळता असले तर त्याच्याकडे न पाहतो तो काय करतो, ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी जाऊन आपली साधना करतो. मग त्याला सुंदर टिपा टिकणी करतात की तुमच्या वातावरण आजूबाजूचं दूषित असेल, तुम्ही त्या वातावरणाला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय करा, स्वतःला बदलून ज्या ठिकाणी तुमच्या भक्तीला प्रोसिजर प्रगती होत असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही भक्तीला काय करा, तुमची वाढवा. आणि गेल्यानंतर महर्षी वाल्मिकी विचार करतात. काय बघतात की तमसा नदी किती सुंदर आहे, नितळ आहे. आणि त्याच्यामध्ये आणि मग महर्षी वाल्मिकी काय वर्णन करतात की या पाण्यामध्ये एवढी स्वच्छता आहे, शुद्धता आहे, पवित्रता आहे, शीतलता आहे आणि दोष रहित आहे. ही सगळ्याला सामावून घेते. याच्यामध्ये कितीतरी वाईट नदी नाले आले तरी त्याच्यामधला ती दोष न दाखवता त्याच्यामध्ये एकरूप करून त्याच्यामध्ये 3 गोष्टी करतात. एक तर शुद्धता करते, पवित्रता करते आणि शीतलता प्रदान करते. त्याच्यामध्ये ते भेदभाव करत नाही. श्री वैष्णव वर्णन करतात की साधक जो नदीप्रमाणे असला पाहिजे. भक्त समाजामध्ये नदीप्रमाणे असले, जरी आपण शुद्ध असले पण आपल्या येणारे आजूबाजूचे लोक जरी त्यांच्यामध्ये दोष असेल तर भक्ताचं काम आहे त्याला सामावून घेणं. त्या नदीनं काय केलं, जर तिच्यामध्ये आडसार आले तरी आडसाराला बाजूला केलं आणि सगळ्याला. तुम्हाला लक्षात येते ना? हा का जम्पिंग होऊन चालले? हा आता श्री वैष्णवांच्या टीका आहेत बरं थोड्या. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ते म्हणतात महर्षी वाल्मिकी विचार करतात की
तमसा नदी सगळ्याला सामावून घेते, तसं एक साधकाने सगळ्याला सामावून घेतलं पाहिजे, कोणाचा दोष नाही पाहिला पाहिजे. तर आपल्या सान्निध्यात येऊन त्याला 3 गोष्टी प्रदान झाल्या पाहिजे. कोणत्या? शीतलता, शुद्धता आणि पवित्रता झाली पाहिजे. त्या शुद्धता आणि पवित्रतामुळे काय होईल, समोरचा दूषित असला तरी तुमच्या संघामध्ये येऊन काय होईल, तो तुमच्यावर. म्हणून आपल्याला इथे शिक्षा काय द्यायची, आपल्या भक्त समाजात असेल, कोणामध्ये कमी जास्त असेल, स्वभावामध्ये वेगळा डिफरन्सेस असेल, कमी जास्त सगळेच असतील, पण आपल्याला प्रत्येकाला घेऊन चालायचं. जेव्हा आपण प्रत्येकाला घेऊन, हे आपल्याला श्री वैष्णव शिकवतात भक्त, कारण त्यांच्यामध्ये मेन सिद्धांत काय, वैष्णव सेवा आहे. आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये भगवंत स्वतः आपल्या जीवनातून शिकवतात आणि लीलेतून पण शिकवतात. तर आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट ठेवली पाहिजे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून महर्षी वाल्मिकी काय करतात, त्या शीतल जलामध्ये प्रवेश करतात. शीतल जलात प्रवेश करताना त्याला आल्हाददायक आनंदाचा अनुभव होतो. आनंदाचा आल्हाददायक अनुभव होत असताना त्यावेळेस 2 प्रसंग होतात. ते भरद्वाज ऋषीला म्हणतात की तमसा नदी किती शीतल आणि प्रदान करते. आणि ते मग म्हणतात, हे भरद्वाज, हे सौंदर्य किती आहे, किती सुंदरता आहे. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर सगळ्यामध्ये तिला सामावून घेण्याची आहे आणि प्रत्येक जीवाला आल्हाद प्रदान करण्याचं सामान्य आहे. आणि मनुष्यच असा आहे की तो त्याच्यामध्ये हे करतो. हे करीत असताना, ते आनंद घेत असताना त्यावेळेस स्नान करून निघाल्यानंतर जेव्हा ते आचमन करून निघताच त्यावेळेस त्याने एक दृश्य पाहिलं. काय दृश्य पाहिलं? पाण्यातून आचमन करताना एक करोंच पक्षी नावाचा मैथुनामध्ये आनंदामध्ये लिप्त होता. ते दृश्य पाहत असताना त्यांना काम मोहिता. काय काम मोहिता? एक सुंदर श्लोकामध्ये इथं काय वर्णन केला, मा निषादा प्रतिष्ठाम त्वम म्हणा अगम शाश्वती समा यत क्रोचमित अदिनाकी अवधी काम मोहिता. हा सुंदर श्लोक, दृश्य काय झालं, त्याने काम मोहित दृश्यामध्ये पाहिलं एका क्रौंच पक्षामध्ये. क्रौंच पक्षाची तिथे महर्षी वाल्मिकी वर्णन करतात. हा क्रौंच पक्षी एकदा कोणाशी त्याने संबंध स्थापित केला तर नर मादा शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतात, ते बदलत नाही. पक्ष्यामध्ये एकनिष्ठ जर पाहिलं गेलं तर क्रौंच पक्षीचं उदाहरण देतात. ते एकूण ह्या जगामध्ये बाकीचे पक्षी काय करतात, नर मादा बदलतात, पण एकमेव क्रौंच पक्षी काय करतो, नर मादा बदलत नाही. मनुष्यामध्ये ते होते पण क्रौंच पक्ष्यामध्ये होत नाही. आणि त्यावेळेस हे दृश्य पाहताना, सौंदर्याचं अवलोकन करीत असताना त्यावेळेस एक धनुष्य बाण येतो आणि जे नर आहे त्याच्या छातीमध्ये किंवा त्याला बाण लागून लगेच धराशायी होतो. आणि जसा धराशायी झाल्यानंतर हा श्लोक महर्षी वाल्मिकीच्या मुखातून पडतो. आणि आपलं जे छंद आहे इथं, अनुष्ट छंदामध्ये तो प्रगट झाल्यानंतर त्यावेळेस महर्षी वाल्मिकी विचार करतात की हा छंद कस काय झालाय. तर तिथे श्री वैष्णव वर्णन करतात की त्यांना राग कशाचा येतो, स्वतःबद्दल राग येत नाही, तर राग येतो की सौंदर्य आणि क्रूरता दोघं सोबत असते. या जगा वनामध्ये 2 गोष्टी पाहायला भेटतात. सौंदर्य असतंय पण सौंदर्याबरोबर काय असते, क्रूरता असते. सौंदर्याबरोबर कधी कधी क्रूरता निर्माण होईल, भरोसा नाही. मग तिथे आचार्य म्हणतात की या जगामध्ये सुंदरता आहे पण कधी तुमचं क्रोर बाहेर पडेल याची भरोसा नाहीये. म्हणून या जगाची सुंदरता ती तात्पुरती असते. मनुष्याने काय केलं पाहिजे, त्या सौंदर्याचा आनंद घेत असताना, म्हणजे सुखाबरोबर दुःख असणार आहे, सुखाबरोबर दुःख असते आणि दुःखाबरोबर सुख असणार आहे, हे समजलं पाहिजे. आणि काम मोहित अवस्था असताना त्या नर मादाचं झाल्यानंतर ते दृश्य केल्यानंतर, हे श्लोक पडल्यानंतर पाहायला गेलं ते काय म्हणतात, अरे निषाद, तू अनंत काळापासून काय करशील, तुला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, कारण तू जे क्रौंच पक्षी युगल आहेत ना, तू त्याचा एक वध केलेला आहे. त्यामुळं काम होत असल्यामुळं शाश्वत काळापर्यंत काय राहणार, तू दुःखी राहशील, असा मी तुला काय करतो, शाप देतो. हा श्लोकाचा अर्थ जर पाहायला गेला तर बाहेरून पाहिलं की त्याने काहीतरी क्रोध केला, पण महर्षी वाल्मिकीनं स्वतःसाठी क्रोध नाही केला, तो क्रोध कोणासाठी केला, त्या निषादासाठी केला. तर श्री वैष्णव म्हणतात की जो प्रामाणिक साधक असतो ना, जेव्हा त्याच्या जीवनात घडलं ना, तो स्वतःला नियंत्रित करतो, पण जेव्हा दुसऱ्याच्या जीवनात काही झालं ना, तो क्रोधित होतो. म्हणून हे दृश्य भरद्वाजाला सांगताना मग महर्षी वाल्मिकीला वाटतं, माझ्या शिष्य काय विचार करेन भरद्वाज मुनी, की अरे गुरुच रागवले तर आपण काय. तर हे महर्षी वाल्मिकी भरद्वाज मुनींच्या चेहऱ्याचं अवलोकन करताना ना, माझ्या मुखातून वाणी पडली हे कसे समजायचे. त्यावेळेस भरद्वाज मुनी म्हणतात की तुम्ही जरी शाप दिला पण याच्यामध्ये जो प्रेम आहे, स्नेह आहे,
काहीतरी विधाताची एक विशेष योजना असेल म्हणून गुरुदेव तुमच्या मुखातून. पण तुम्ही जो श्लोक म्हणतायत ना त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होतोय, शोक होत नाहीये. त्यामुळं विधाताचं भान. आणि मग हे दोघं शिष्य निघाल्यानंतर महर्षी वाल्मिकी या गोष्टीमध्ये तल्लीन, एवढे तल्लीन झाले की त्यांना काही भान राहिलं नाही. आश्रम मध्ये गेले. आश्रम मध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांचं मन लागत नाही की कस का हा श्लोक बाहेर पडला. पण या श्लोकाचा अर्थ विचार करताना श्री वैष्णव म्हणतात, काय म्हणतात, मा निषाद प्रतिष्ठाम तोम गम्य शाश्वती समा. मा म्हणजे हे लक्ष्मी, हा निषाद, निषाद म्हणजे काय, तस्य निषादो मा निषाद म्हणजे श्रीनिवास तिथं निवास करतो. लक्ष्मी सोबत निवास कोण करतंय, श्रीनिवास करतो. हा सबुद्धी श्रीनिवासो. आणि म्हणतात तोम शाश्वती, काय, तोम शाश्वती समा, हे लक्ष्मी नारायण, हे सीताराम, तुम्ही अनंत काळापर्यंत तुमचं विभक्ती नको व्हायला, तुम्ही शाश्वत काळासोबत काय राहा, सोबत राहा. आणि दुसरं काय, येत क्रौंच मैथना अधिक. मग असे सीतारामाने काय केलं, जे क्रौंच पंक्षी नर मादा आहे ती कोणाची तुलना केलेली आहे, रावण आणि मंदोदरीचा वध केलेला आहे. ज्याने सीतारूपी हरण केल्यानंतर भगवान रामचंद्राने काय केलं, जो काम मोहित झालेला आहे, कोण, रावण, कोणासोबत, मंदोदरी सोबत, अशा भगवान रामचंद्राने काय केला, त्याचा वध केलेला आहे. ह्या श्लोकाचा असा डीप अर्थ श्री वैष्णव विशेष करून इथे म्हणतात, गोविंदराज त्यांच्या रामायण भूषण या ग्रंथामध्ये वर्णन करतात. म्हणून असं हे सुंदर ग्रंथ रामनवमीला आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण एक एक घटना पाहूया. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंताने जेव्हा हा श्लोक दिल्यानंतर तिथे ब्रह्माजी येतात आणि ब्रह्माजी त्यांना म्हणतात की तू जे छंद म्हटलाय अनुष्टुप छंद ते माझ्या प्रेरणेने केलेलं आहे. आता तू काय कर, भगवान रामचंद्राचं सुंदर काव्याची रचना कर. आणि मग हे आशीर्वाद दिल्यानंतर, वचन दिल्यानंतर त्यावेळेस महर्षी वाल्मिकी म्हणतात की आधी जे विधाता आहेत दोनच गोष्टी वेळा प्रसन्न होतात. एक तर खूप कठोर तपस्या केल्यानंतर प्रसन्न होतात, उग्र तपस्या केल्यानंतर, किंवा सृष्टीचं काहीतरी नियोजन असेल तर येतात. असं सहजासहजी येत नाही. माझ्याकडे का निवडले, मलाच का निवडलं विधात्यानं. तर तिथे श्री वैष्णव म्हणतात की जर भगवंताचा भक्त झाला आणि भगवंताला तुमच्याकडून कार्य करायचं असेल तर तुम्हाला तपस्या करण्याची गरज नाही. भक्तीमुळे ब्रह्माजी सुद्धा तुमच्याकडे येतात, तुम्हाला जाण्याची गरज पडत नाही. असं सुंदर विश्लेषण ते करतात. आणि मग ब्रह्माजी निघून गेले काही क्षणापर्यंत आणि महर्षी वाल्मिकी भरद्वाजाच्या चिंतन मनन करत असताना रामायणाची सुंदर रचना करतात. आणि पुढे रामायणाची एवढी सुंदर रचना करताना तिथे कसा कसा प्रसंग घडतो, त्या प्रसंगातून काय काय शिक्षा होती येणाऱ्या काळामध्ये आपण चर्चा करूया. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 सियावर रामचंद्र भगवान की, श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की, अयोध्या धाम की, रामनवमी महामहोत्सव की, महर्षि वाल्मीकि भगवान की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे.